हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर इथे जे आहे तर तुम्हाला कोण दिसतंय? तर व्हिडिओमध्ये इथे दिसते तुम्हाला छान अशी गाय आणि तिच्याबरोबर आहे तिचं वासरू. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालेच असेल, तरी देखील मी तुम्हाला सांगते, ही आहे आपली गाय आणि तिच्याबरोबर आहे तिचं पिल्लू म्हणजे तिचं वासरू. तर या गायीने जे आहे ना, तर आज आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि या सोमवारी तिने छान असं एका वासराला जन्म दिलेला आहे. तर खूप छान असं क्यूटचं वासरू आहे. तुम्ही बघू शकता पप्पांनी हातात घेतलेलं आहे आणि ती गाय देखील बघा त्याच्या मागे-मागे कशी चालतीये. अगदी तिनं हात देखील कुणाला लावू देत नव्हती. बघा जसं-जसं पप्पांनी वासरू घेऊन पप्पा समोर जातात तशी-तशी त्यांच्या मागे ती जाते. तर गाय जी आहे ना, तर पहिल्यांदाच आहे बरं का, म्हणजे पहिलाडूच गाय आहे आणि तिने छान अशा एका वासराला जन्म दिलेला आहे. तर सगळे शेतामध्ये काम करत होते. तिची कालपासूनच तब्येत थोडी बरी नव्हती. घरचे सांगत होते मला फोनवर. आणि आज जे आहे तर दुपारी तिने जे आहे तर छान एका गोडसर अशा वासराला जन्म दिलेला आहे. तर तिने छान असं शेतामध्येच बांधावरतीच तिने या वासराला जन्म दिलेला आहे. तर बघू शकता किती छान असं क्यूटचं वासरू आहे. असं वाटतं की पटकन उचलून घ्यावं. पण आता मी गावी नाहीये प्रेक्षकांनो. मी जे आहे तर मी आहे माझ्या सासरी आणि हा व्हिडिओ पाठवलेला आहे माझ्या बहिणीने मला. तर म्हटलं चला ही छानशी बातमी आपण आपल्या YouTube फॅमिलीसोबत देखील शेअर करावीत. आणि आता ही घेऊन चालले तिला घरी. आता तिला घरी नेल्याच्या नंतर नाही का तिला पाणी पाजतात आणि पाणी पाजायचे आणि नंतर तिला काही खाऊ घालतात. आता इतकं मोठं तिने जे आहे तर वासराला जन्म दिला त्यामुळे तिला अगोदर तिच्या पोटामध्ये भर घालणं ही महत्त्वाची. त्यामुळे तिला आता घरी घेऊन गेलेले आहेत. तर हे बघा किती छान असं तिच्या वासराला किती गंमत आहे ना बघा ना, म्हणजे वासरू जन्म दिल्या-दिल्याच उठून उभं राहतं आणि लगेच ते छान असं पळायला देखील लागतं. तर असं उड्या मारतं. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ना, किती छान पद्धतीने जे आहे तर हे उड्या मारतंय. तर याचं नाव देखील सुचवलंय बरं का. याचं नाव जे आहे तर आता याचा जन्म हा श्रावण सोमवारी झालाय. त्यामुळे याचं नाव जे आहे तर सौम्या असं काही ठेवता येतं असं घरच्यांचं म्हणणं आहे, की त्यांचं नाव जे आहे तर सौम्या. तर हे माझ्या बहिणीने सुचवलंय आणि मला असं वाटतं माझ्या वडिलांनी देखील सुचवलंय. तर त्याचं नाव सौम्या असं काही ठेवणार आहेत. तर बघा आता आईने जे आहे तर गाईला पाणी दिलंय आणि त्यानंतर जे आहे तर तिला खायला देखील देणार आहेत. म्हणजे तिच्या पोटामध्ये भर राहील. तर बघू शकता तुम्ही हे वासरू किती छान असं आहे ना. त्याला जन्मून अवघ्या 4 तास देखील झालेले नाही. आता साधारण 1-1.5 तास झालाय आणि जेव्हा गाईने वासराला जन्म दिला ना, तेव्हा पटकन माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं, की आपली गाय ही जणली आणि तिने छान अशा गोडसर वासराला जन्म दिलाय. तर बघू शकता तुम्ही किती छान असं हे त्याच्या आईच्या भोवती खेळतंय. खरंच किती निसर्गाची जी आहे ना, तर कमाल आहे, हो की नाही? बघू शकता तुम्ही एका मायलेकराचं प्रेम.